व्हॉट आफ्टर 10th, व्हॉट टू डू, काय केलं पाहिजे 10वी नंतर, या संदर्भात बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे. फाइंड युअर फ्युचर. तुमचं भविष्य आता तुम्हाला शोधायचं आहे. 10वी पास झाले आहात तुम्ही सगळे. आता पुढे काय करायचं हा विचार सगळ्यांच्याच मनात आला आहे. मायसेल्फ प्रोफेसर योगेश आयरे, M.Pharm Pharmacology. दिस इज माय मोबाईल नंबर. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ॲट एनी टाईम फॉर एनी काइंड ऑफ असिस्टन्स. तुम्हाला काहीही मदत लागेल शिक्षणासंदर्भात, पुढे काय करायचं त्या संदर्भात, तर तुम्ही फ्रीली मला या नंबरवरती कॉल करू शकतात किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेजसुद्धा करू शकतात. द फ्युचर डिपेंडिंग अपॉन व्हॉट वी डू इन द प्रेझेंट. तुम्ही प्रेझेंटमध्ये काय करत आहात, म्हणजे तुम्ही आत्ता काय करत आहात, किंवा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 11वी 12वीमध्ये तुम्ही काय करणार आहात, किती अभ्यास करणार आहात, किती हार्डवर्क करणार आहात, किती कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये असेल, किती प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यासाकडे वळणार आहात, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करतं तुमचं फ्युचर. म्हणजे प्रेझेंटमध्ये तुम्ही अभ्यास केला, खूप हार्डवर्क केलं, एंट्रन्स एक्झाम तुम्ही क्रॅक केल्या, JEE नीटच्या क्रॅक केल्या, आणि जर तुमचं ॲडमिशन चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला झालं तर तुमचं फ्युचर बनलं. म्हणजे एव्हरीथिंग इज डिपेंडिंग अपॉन व्हॉट, एव्हरीथिंग इज डिपेंडिंग अपॉन व्हॉट यू आर डुईंग इन दी प्रेझेंट. ठीक आहे ना. तुम्ही प्रेझेंटली काय करत आहात यावर तुमचं काय डिपेंड करतं बेटा, फ्युचर डिपेंड करतं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. तर मग काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, वी विल डिस्कस इट. खूप साऱ्या जणांना प्रश्न पडला आहे की आता कुठे जायचं, कुठे वळायचं, आर्ट्सकडे वळायचं की मेडिकलकडे जाण्यासाठी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं, की कॉमर्सकडे जायचं, की काय करायचं. हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. बघूया बेटांनो आपण. करिअर प्लॅनिंग प्रोसेस एक प्रोसेस असते, एक प्रकारची पद्धत आहे बेटा. तुमचं फ्युचर कोणत्या फील्डमध्ये चांगलं घडेल हे तुमच्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील इथे, आणि तुम्ही स्वतः ती उत्तरं दिली स्वतःला आरशासमोर उभं राहून की तुम्हाला स्वतःला कळेल की आपलं फ्युचर कोणत्या फील्डमध्ये चांगलं घडू शकतं आणि कोणत्या फील्डमध्ये आपण सगळ्यात जास्त प्रगती करू शकतो. सो देर आर 3 स्टेप्स प्रोसेस. 3 स्टेपची प्रोसेस आहे बेटा ही. ॲसेस युअर सेल्फ, स्वतःला ओळखा. एक्सप्लोर द करिअर ऑप्शन्स, ज्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करायचा प्रयत्न करत आहात त्या फील्डमध्ये किती करिअर ऑप्शन्स आहेत ते बघा. अँड देन सेट युअर करिअर गोल, आणि मग तुमचा गोल सेट करा, ध्येय सेट करा की नाही मला हे करायचं आहे, नाही मला बनायचं आहे. ठीक आहे ना. पण यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय बेटा, ॲसेस युअर सेल्फ, स्वतःला ओळखा, स्वतःमधल्या क्वालिटीज ओळखा. एक्सप्लोर द करिअर ऑप्शन्स, कोणते कोणते करिअर ऑप्शन्स आहेत पुढे, जर मी हे केलं तर, जर मी ते केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा तर पहिले अभ्यास करा. डायरेक्टली कोणी सांगितलं म्हणून काही करू नका. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचा गोल सेट करा करिअरचा की मला हे बनायचं आहे. ठीक आहे, मग मला हे बनायचं आहे, मला मग या पद्धतीने ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गांभीर्याने विचार करा व्यवस्थित आणि मग पाऊल उचला. ठीक आहे ना. तो दिस इज द 3 स्टेप प्रोसेस. ॲसेस युअर सेल्फ, पहिले स्वतःला ओळखा, स्वतःला ॲसेस करा की माझ्यात काय गट्स आहेत, मी काय करू शकतो. एक्सप्लोर द करिअर ऑप्शन्स, कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर घडू शकतं, आणि मग सेट द करिअर गोल की मला या फील्डमध्ये करिअर करायचं आहे. तो गोल सेट करा आणि त्यासाठी अभ्यासाला लागा, त्याप्रमाणे तुमची पुढची पावलं उचला. ठीक आहे ना. बघा, अ बेसिक सिलेक्शन ऑफ द करिअर. आता करिअर कसं सिलेक्ट करायचं यासाठी काही क्रायटेरियाज मी ठरवलेत. तुमचे मित्र सांगतात की तुम्ही कॉमर्सला जॉईन व्हा, तुमचे नेबर सांगतात, आजोबा सांगतात बेटा BBA कर आणि मग MBA करून घे, चांगलं फ्युचर आहे त्याला. आईवडील सांगतात की बेटा आपल्याकडे आपण इंजिनिअरिंगकडे वळू, इंजिनिअरिंगला जास्त पैसा लागत नाही. टीचर्स सांगतात की नाही बेटा तुम्ही डॉक्टर व्हा, आता इमर्जिंग फील्ड आहे. आपण होतो कन्फ्यूज, काय करायचं हा प्रश्न आपल्या मनात आता उद्भवलेला आहे. याचं उत्तर कोण देणार, तुम्ही आणि तुम्हीच.
ना की तुमचे टीचर, ना की तुमचे पॅरेंट्स, ना की तुमचे नेबर्स, ना की तुमचे फ्रेंड्स. कोणीच सांगू शकत नाही तुम्ही काय करू शकणार आहात. तुम्हीच सांगू शकता फक्त तुम्ही काय करू शकतात. तर यासाठी पहिली स्टेप काय बेटा? पहिली स्टेप, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय तो ओळखा. तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय? तुम्हाला लहानपणापासून काय बनायला आवडतं? तुम्हाला डॉक्टर बनायला आवडतं तर त्या फील्डकडे इंटरेस्ट घ्या. तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल, इंजिनियरकडे जा, काही अडचण नाही. जी तुमची इच्छा आहे बेटा, तिला म्हणजे जसं म्हणतो आपण ज्याला पॅशन, तुमच्या पॅशनला उतरवा तुमच्या करिअरमध्ये आणि मग बघा काय मजा येते. तेंडुलकरचं एक्झाम्पल बेस्ट आहे आपल्यासमोर. 10वी नापास असलेला मुलगा सकाळी 4ला ठाण्याहून लोकल पकडायचा आणि मुंबईला दादरला यायचा खेळायला, क्रिकेट खेळायला. तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की एवढा काही बनेल, एवढा काही मोठा होईल. पण त्यांनी काय केलं बेटा, त्याच्या पॅशनला त्याच्या करिअरमध्ये रूपांतर केलं. अँड दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे ना? मग एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे ते पहिले शोधा. तुमची पर्सनॅलिटीला ते शोभेल का? सगळ्यात मग दुसरं असं हे पण आहे, युअर पर्सनॅलिटी. तुमच्या पर्सनॅलिटीला ते शोभतंय का? जसं की एखाद्याला वाटतं की मी आर्मीमध्ये जावं, पण त्याची हाईट एवढी नाही आहे, तो हाईटला कमी आहे, त्याची बॉडी तशी फिट नाही आहे, तो फिजिकली चॅलेंज आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही कॅनॉट गो फॉर NDA, ही कॅनॉट गो फॉर NDA, ही कॅनॉट जॉईन दी आर्मी. तो आर्मीला जाऊ शकत नाही, तो NDA करू शकत नाही. म्हणून बेटा आपली पर्सनॅलिटी कशी आहे यावर पण काही गोष्टी डिपेंड करतात की आपलं करिअर आपण कोणत्या फील्डमध्ये घडवू शकतो. ज्या गोष्टी पॉसिबल नाहीत त्यांच्याकडे बघूच नका. ठीक आहे? तिसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा? ॲप्टिट्यूड. तुमची योग्यता कशात आहे? तुम्ही कोणत्या फील्डसाठी योग्य आहात हे तुम्हालाच चांगलं माहिती आहे ॲज आफ्टर युअर पॅरेंट्स. पॅरेंटला काही प्रमाणात माहिती आहे, टीचर्सला काही प्रमाणात माहिती आहे, पण सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे बेटा 100% यू आर नोईंग युअर ॲबिलिटीज. तुमच्यामध्ये किती क्षमता आहे, काय करू शकतात हे सगळं तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही कोणत्या जागेसाठी, कोणत्या जॉबसाठी तुम्ही फिट आहात, योग्य आहात हे तुम्हीच सांगू शकतात. ठीक आहे ना? तर मग ते पण तुम्हीच ओळखा. ॲसेस युअर स्ट्रेंथ अँड द विकनेस. स्वतःच्या क्वालिटीज कोणत्या खूप चांगल्या आहेत आणि कोणत्या क्वालिटीज तुमच्यामध्ये वीक आहेत. जसं की काही जणांना मॅथ्स अवघड वाटतं, काही जणांना वाटतं की मला बायोलॉजी अवघड वाटतं, सायन्स अवघड वाटतं. मग तुम्ही विचारच करू नका तुम्हाला इंजिनिअरिंगला जाताच येणार नाही जर तुमचं मॅथमॅटिक्सचा असेल तर. हे सर, इफ यू आर वीक इन मॅथ्स यू कॅनॉट गो फॉर इंजिनिअरिंग. इफ यू आर वीक इन बायोलॉजी यू कॅनॉट गो फॉर डॉक्टरेट, यू कॅनॉट गो फॉर मेडिकल फील्ड. मग अशा वेळेस काय करायचं? स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा, स्वतःचे वीकनेस ओळखा आणि बेटा वीकनेसला कन्व्हर्ट करण्याची काय करा बेटा, वीकनेसला कन्व्हर्ट करा कशामध्ये? स्ट्रेंथमध्ये. ठीक आहे, मला 10वीला मॅथ अवघड गेलं होतं, ठीक आहे, पण मी 11वी-12वीमध्ये अभ्यास करेल, मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळवेल, मी करिअर घडवेल माझं इंजिनिअरिंग फील्डमध्ये. दॅट शुड बी द ॲटिट्यूड इन यू. असा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये दाखवा की नाही, माझ्यामध्ये ज्या वीकनेस आहेत त्याला मला काय करायचं आहे, स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. माझे वीक पॉईंट्स मला ठेवायचे नाही आहेत, अदरवाईज अदर्स विल नॉट एबल टू गो. बाकीचे तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही तर तुमच्या वीकनेसला पाहून. म्हणून स्वतःला ॲक्सेस करा, स्वतःचे स्ट्रेंथ ओळखा, स्वतःची वीकनेस ओळखा आणि वीकनेसला काय करा बेटा, कन्व्हर्ट करा कशामध्ये? स्ट्रेंथमध्ये. 5वा महत्त्वाचा मुद्दा काय? नेचर ऑफ वर्क. कोणत्या प्रकारचं काम आहे ते? मी तुम्हाला तेच सांगितलं आता. ज्या कामाची तुम्हाला आवड आहे तेच काम जर तुमचा जॉब म्हणून तुमच्या समोर आलं, तुमचं करिअर म्हणून समोर आलं तर तुम्हाला ते 100% आवडेल. जसं की मला टीचिंग करायला खूप आवडतं. आय पॅशनेट फॉर टीचिंग. खूप आवडतं, लहानपणापासून आवडायचं आणि आज मी त्याच फील्डमध्ये माझं करिअर केलं आहे. सो आय एम 100% सॅटिस्फाईड. जॉब सॅटिस्फॅक्शन पण एक महत्त्वाची गोष्ट बेटा. नुसता पैसा कमवणं हे महत्त्वाचं नाही आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन असणं पण काय आहे त्याबरोबर तितकंच महत्त्वाचं असतं. ठीक आहे ना? मग नेचर ऑफ वर्क कसं आहे, कोणतं काम करणार आहोत, कोणतं काम करावं लागेल हे सगळं पहिले समजून घ्या. नुसतं यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, सरांनी सांगितलं म्हणून काहीही करू नका. जे तुम्हाला आवडेल तेच करा. त्याच फील्डमध्ये तुमचं करिअर बनू शकतं, घडू शकतं. ठीक आहे ना? 6th वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? अपॉर्च्युनिटीज. किती अपॉर्च्युनिटीज आहेत बेटा? ज्या फील्डमध्ये आपण आपलं करिअर करायचं म्हणतोय त्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज, संधी किती आहेत? जॉब मिळण्याची शक्यता किती आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पहिले
अभ्यास करावा लागेल. ठीक आहे ना. आणि तो अभ्यास तुम्ही तुमच्या टीचर्सच्या मदतीने, तुमच्या पॅरेंट्सच्या मदतीने, तुमच्या नेबर्सच्या मदतीने करू शकतात. की मी ही फील्डकडे मला जावंसं वाटतंय, तर मी या फील्डकडे गेलो पाहिजे का, या फील्डचं पुढचे 5 वर्षानंतर काय असेल, पुढच्या 10 वर्षामध्ये या फील्डची परिस्थिती काय असेल, हे सगळं तुम्हाला ते अनालाइज करून सांगू शकतात. मग इथे तुम्हाला तुमच्या मेंटरची गरज आहे, टीचरची गरज आहे, इथे त्यांना वापरा. 7 इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट युअर मनी. 7वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, मनी. पैसा किती मिळणार आहे. शेवटी सगळ्या गोष्टी बेटा पैशावर अडून पडतात. आणि आपण कोणत्याही फील्डमध्ये करिअर करायचं म्हटलं तर त्या फील्डमधून आपल्याला अपॉर्च्युनिटी किती आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तर लागणारच आहेत. पण त्याचबरोबर काय बेटा, पैसा पण किती मिळतो त्या फील्डमधून ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. हाऊ मच अमाऊंट ऑफ मनी वी आर अर्निंग फ्रॉम दॅट पर्टिक्युलर फील्ड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बेटा पैशाशिवाय दुसरं काही नाही. पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. सो दीज आर दी बेसिक क्रायटेरियाज. हे सगळे काय बेटा, हे काहीतरी महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे सगळे, या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास व्यवस्थित करा पहिले आणि मग ठरवा की आपल्याला कोणत्या फील्डकडे जायचं आहे. ठीक आहे ना बेटा. ओके. ग्रुप सिलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं, अजून एक नवीन, हा सगळ्यात महत्त्वाचा वादाचा मुद्दा, ग्रुप सिलेक्शन. मी आता समजा ॲज आय एम सायन्स टीचर, मी बायोलॉजीचा शिक्षक आहे, मला असं वाटेल की सगळ्या विद्यार्थ्यांनी सायन्सकडे वळावं. आणि सायन्सकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पहिले पडतो म्हणजे कोणता, ग्रुप सिलेक्शन. कोणता ग्रुप घेऊ सर मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ PCM घेऊ का, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊ का, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी घेऊ. दोघी ग्रुप राहू देऊ का एक ग्रुप राहू दे कोणता तरी, म्हणजे मला जड जाणार नाही. म्हणजे आत्ताच तुम्ही काय करतात मित्रांनो, हरून जातात अर्धे. नको 2 ग्रुप घेतले तर आपल्याला प्रॉब्लेम येईल. कशाला प्रॉब्लेम येईल. वाय यू आर थिंकिंग इन अ सच अ वे. अशा पद्धतीने विचारच करू नका. मी एक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल इथे देतो, नीट ऐका. जर तुम्हाला मी सांगितलं, जर तुम्ही समजा एका खेड्यामध्ये राहतात, त्या खेड्यामध्ये एकच दुकान आहे कपड्यांचं. दॅट विलेज इज हॅव्हिंग ओनली सिंगल शॉप फॉर ड्रेस मटेरियल्स. रेडीमेड गार्मेंटचं एकच दुकान आहे, कपड्यांचं एकच दुकान आहे. मग तुम्हाला चॉईस आहे का, नाही. तुम्हाला त्याच दुकानात जावं लागेल, तुम्हाला ती गोष्ट तिथूनच मिळेल, तिथूनच तुम्हाला ती घ्यावी लागेल, ज्या भावात तो देईल तेच घ्यावं लागेल. बरोबर आहे का नाही. पण जर मित्रा त्याच गावात समजा 3 दुकानं आहेत, इफ यू हॅव द 3 शॉप्स फॉर रेडीमेड, तर तुम्ही काय ठरवाल, तुम्ही ह्या दुकानात पण जाल, तुम्ही ह्या दुकानात पण जाल, तुम्ही ह्या दुकानात पण जाल आणि मग बघाल की कोणत्या दुकानात चांगल्या क्वालिटीचे कपडे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्या दुकानात ते स्वस्त मिळत आहेत. आणि मग तुम्ही फायनल कराल की नाही, मला या दुकानातूनच कपडे घ्यायचे आहेत, मला या 2 दुकानातून कपडे घ्यायचे नाहीत. ठीक आहे ना. तसंच बेटा आहे. आता मला सांगा, छोटंसं कपडे घेताना एक जो ड्रेस जो आपण 1 वर्ष वापरणार आहोत किंवा 2 वर्ष वापरणार आहोत, तो ड्रेस घेताना आपण एवढा विचार करतो की आपण 3 दुकानं फिरली पाहिजे. वी मस्ट सर्च फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग इन 3 डिफरंट शॉप्स. 3 दुकानात फिरलं पाहिजे असं वाटतं आपल्याला, एक छोटीशी गोष्ट घ्यायला. मग मित्रांनो, आपलं करिअर आहे, आपलं आयुष्य आहे, आणि तिथेच आपण ठरवतो नाही आता मी एक काम करतो, मी फक्त PCM घेतो. म्हणजे तुम्हाला कुठं जाता येईल, फक्त यू कॅन ओनली मूव्ह टू दी इंजिनिअरिंग फील्ड. तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जाता येईल. नाही मी फक्त PCB घेतो, B ग्रुप घेतो, म्हणजे मला फक्त कुठं जाता येईल, मेडिकलकडे जाता येईल. बरं का नाही. असं नका करू. डोंट थिंक इन दिस वे. दोघी ग्रुप राहू द्या. आय सजेस्ट यू जस्ट कीप बोथ द ग्रुप्स. जरी मित्रांनो मी बायोलॉजीचा टीचर आहे तरीसुद्धा तुमच्या हितासाठी सांगतो की तुम्ही दोघी ग्रुप राहू द्या. 11वीला तुम्हाला दोन्ही ग्रुपमध्ये तुम्हाला काय योग्य वाटतं, तुम्हाला मॅथ कसं जातं, तुम्हाला बायोलॉजी कसं जातं, हे सगळं ठरवा. आणि 12वी नंतर मात्र विचार करा की नाही मला ठीक आहे, मी माझा दोन्ही ग्रुप आहेत, मला दोन्ही अपॉर्च्युनिटीज आहेत, मी इंजिनिअरिंग फील्डकडे पण जाऊ शकतो, मी मेडिकलकडे जाऊ शकतो. पण आत्ता जर तुम्ही ठरवलं की मला PCM ग्रुप ठेवायचा आहे आणि मला इंजिनिअरिंग फील्डकडे जायचं आहे, आणि समजा चुकून तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले की म्हणजे तुम्ही अभ्यास नीट करू शकले नाही, तुम्हाला मॅथ अवघड वाटायला लागलं, आणि मग त्यावेळेस तुमच्याकडे काय राहतं बेटा, तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच फील्ड असते इंजिनिअरिंग, तुम्हाला इकडे जावं लागतं. तुमच्या आयुष्यातले, तुमच्या करिअरचे तुम्ही दरवाजे आत्ताच काय करून घेतात, बंद करून घेतलेले असतात. हे सोडून मग असं करू नका. क्लिअर? समजलं तुम्हाला मी काय सांगितलं?
लक्षात ठेवा बेटा. त्याच्यामुळे काय करायचं, त्याच्यामुळे दोन्ही ग्रुप घ्यायचे. इफ यू आर इंटेंडिंग टू द सायन्स स्ट्रीम, तुम्ही सायन्स फील्डमध्ये येणार असाल, ठीक आहे ना, तुम्ही 11वी नंतर 12वी तुम्ही आता ॲडमिशन घेताना सायन्सलाच ॲडमिशन घेतलं तर तुम्ही PCM ग्रुप पण ठेवा, PCB ठेवा. येस सर, नुसतं असं करू नका PCM ठेवतो मी सर बायो नको, असंही करू नका नाही सर मी PCB ठेवतो मॅथ नको. मित्रांनो दोन्ही ग्रुप राहू द्या. जस्ट कीप बोथ द ग्रुप्स विथ यू अँड दिस विल हेल्प यू 100% इन चूजिंग युअर करिअर फील्ड. ठीक आहे ना. पुढे चालून तुम्हाला मेडिकलकडे जायचं आहे का मग तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, तर तुमच्यासाठी काय असेल बेटा, दोन्ही फील्ड ओपन असतील आणि मग तुम्ही 12वी नंतर पण ठरवू शकतात तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या कंडिशन्सनुसार, तुम्हाला किती पर्सेंट मिळतात त्याच्यानुसार, तुम्हाला काय अवघड वाटतं त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकतात की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे की मला मेडिकलला जायचं आहे. तुम्ही नंतर ठरवू शकता जर तुमच्याकडे काय असेल दोन्ही ग्रुप असतील तर. पण तुम्ही आत्ताच ठरवून घेतलं की नाही मला PCMच ठेवायचं आहे, नाही मला PCBच ठेवायचं आहे, तर इट विल गोइंग टू क्रिएट अ बिग प्रॉब्लेम इन युअर लाईफ. मग पुढे मित्रांनो अपॉर्च्युनिटी कमी होऊन जातात, हे लक्षात ठेवा. हे शब्द माझे तुम्हाला नेहमी लक्षात राहतील. ठीक आहे ना. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, जे हे लेक्चर ऐकत असतील त्यांनाही सांगा आणि जे लेक्चर ज्यांनी हे लेक्चर ऐकलं नसेल त्यांनाही सांगा. ठीक आहे ना. तर मी सजेस्ट करेल बेटा की यू जस्ट हॅव बोथ द ग्रुप्स विथ यू. दोन्ही ग्रुप राहू द्या, काही अवघड नसतं, काही जड जात नाही. काही मुलांच्या सिनियरच्या आधी लागू नका. ते सांगतात की एकच ग्रुप ठेव आत्ताच म्हणजे पुढे जड जाणार नाही. काही जड नसतं बेटांनो. जर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे, तर करिअर करायचं आहे तर तुम्हाला दोन्ही ग्रुप राहू द्यायचे आहेत, ही तुमच्या डोक्यात ठेवा. ठीक आहे ना. ओके. तर बघा करिअर पाथ दिला हा. आता तुम्ही 10वी पास झालात, ठीक आहे ना. 10वी नंतर तुम्ही समजा 12वीला तुम्ही सायन्स कॉमर्स फील्डकडे गेले, सो यू आर लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज इन द कॉमर्स फील्ड ऑल्सो. जर तुम्ही आर्ट्सकडे गेले 11वी नंतर तर यू ऑल्सो हॅविंग लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. आणि जर तुम्ही सायन्सकडे राहिले तर तुम्हाला PCMB ग्रुप जर असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. PCB असेल तर तुम्हाला ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत. PCM असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे ना. हे लेक्चर मी स्पेशली कंडक्ट करतो कोणासाठी बेटा, सायन्सच्या स्टुडंट्ससाठी. सो आय विल गोइंग टू फोकस ऑन द स्टुडंट्स हू आर एंटरिंग टू दी सायन्स. ज्या विद्यार्थी 11वीला सायन्स घेऊ इच्छित असतील त्यांच्यासाठीच मी आता इथे फोकस करतोय. ते बघा ज्या विद्यार्थ्यांचं दोन्ही असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी PCMB दोन्ही ग्रुप असेल तर दे कॅन गो फॉर डेटा टेक्नॉलॉजी, दे कॅन गो फॉर MBA, दे कॅन गो फॉर B.Pharm, दे कॅन गो फॉर ॲग्रिकल्चर, दे कॅन गो फॉर BSc बायोटेक्नॉलॉजी, दे कॅन गो फॉर BSc ॲग्री. ठीक आहे ना. दे कॅन गो फॉर वॉट, दे कॅन ऑल्सो गो फॉर फार्म डी. ठीक आहे ना. दे कॅन ऑल्सो गो फॉर फार्म डी और दे कॅन ऑल्सो गो फॉर D.Pharm ऑल्सो. ठीक आहे ना. PCB असेल ओनली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल. आणि इथे या बेटा एक अजून सांगितलं यू कॅन गो फॉर इंजिनिअरिंग ऑल्सो, तुम्ही इंजिनिअरिंगकडे पण जाऊ शकता. ठीक आहे ना. PCB असेल तर PCB असेल तुम्ही मग काय बेटा BMS करू शकतात, BHMS करू शकतात, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सेस BDS करू शकतात, MBBS करू शकतात, MBBS नंतर MS स्पेशल डिप्लोमा तुम्ही करू शकतात, पॅरामेडिकल कोर्सेस करू शकतात, BSc नर्सिंग करू शकतात, BMLT करू शकतात, DMLT पण करू शकतात, BSc इन होम सायन्स करू शकतात, बॉटनी BSc इन बॉटनी झुलॉजी करू शकतात. अँड आफ्टर दॅट यू कॅन गो फॉर PhD ऑल्सो. जर तुम्ही PCM ग्रुप ठेवला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आत्ता ठेवलं तर यू कॅन गो फॉर NDA, यू कॅन गो फॉर आर्मी नेव्ही एअरफोर्स, यू कॅन गो फॉर B आर्किटेक्चर, यू कॅन गो फॉर B प्लॅनिंग अँड डिझायनिंग, यू कॅन गो फॉर BE इंजिनिअरिंग. अँड इंजिनिअरिंग इज अ वास्ट फील्ड, खूप मोठी फील्ड आहे. त्यामध्ये तुम्ही मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकतात, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करू शकतात, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग करू शकतात, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये पण भाग घेऊ शकतात. यू कॅन गो फॉर एनिवेअर. ठीक आहे ना. क्लिअर. ओके. तर त्यानंतरवर तुम्ही BCAला पण जाऊ शकतात, BBA पण करू शकतात, फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमाला तुम्ही करू शकतात, हॉटेल मॅनेजमेंटला तुम्ही जाऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंटला जाण्यासाठी PCMB दोन्ही कोणताही असेल तरी चालतं. तुमचा PCB जरी असला ग्रुप तरी यू कॅन ऑल्सो गो फॉर हॉटेल मॅनेजमेंट. फिल्म अँड टेलिव्हिजन मीडियामध्ये जायचं असेल तर तुम्हाला PCB असेल तरी तुम्ही जाऊ शकतात. यू कॅन गो विथ दॅट ऑल्सो. क्लिअर. ठीक आहे. मग बघा बेटांनो काय, जर तुमच्याकडे दोन्ही ग्रुप असतील तर यू हॅव लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. जर तुमचा एकच ग्रुप असेल तर तुमच्या अपॉर्च्युनिटीज आत्ताच काय होतात, कमी होऊन जातात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्हणून आत्ताच निर्णय घेऊ नका की मला एकच ग्रुप ठेवायचा आहे, मला हाच ग्रुप ठेवायचा आहे, मला तोच ग्रुप ठेवायचा आहे, असं करू नका. ठीक आहे ना. बघा आता मी जर ॲज आय एम द बायोलॉजिस्ट आय एम ऑलवेज सजेस्टिंग टू गो फॉर मेडिकल. मी बायोलॉजीचा टीचर आहे म्हणून मी
मोस्टली सजेस्ट करणार की तुम्ही मेडिकल फील्डकडे जा. मेडिकल फील्डमध्ये सगळ्यात ड्रीम करिअर इज व्हॉट युअर MBBS, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. 5.5 वर्षाचा कोर्स असतो प्लस इंटर्नशिप असते. देन यू कॅन गो फॉर, इफ नॉट गेट ॲडमिटेड टू द MBBS देन यू कॅन गो फॉर BDS पण करू शकतात, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. 5 वर्षाचा कोर्स असतो हा. यासाठी बेटा काय, हे सगळे टॉप इंडियन मेडिकल कॉलेजेस आहेत, जसं की एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एम्स दिल्ली, ऐकलं असेल तुम्ही नाव. 1 नंबरचं कॉलेज बेटा आहे. एम्सचे अजून 11 कॉलेजेस आलेले आहेत पूर्ण देशामध्ये. त्यातलं एक मंजूर झालं आहे नागपूरला पण, ठीक आहे ना, महाराष्ट्रासाठी. सेकंड बेटा काय, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज CMC वेल्लोर, सेकंड 2 नंबरचं कॉलेज बेटा भारतातलं, ठीक आहे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज AFMS पुण्याचं कॉलेज, पुण्याचं आहे बेटा आहे हे कॉलेज. कुठे आहे, पुण्याला आहे. आर्म फोर्समध्ये जेवढेही डॉक्टर्स लागतात ते सगळे ह्या कॉलेजमधून पास झालेले असतात, ठीक आहे ना. कस्तुरबा मेडिकल कॉलेज KMC, दिस इज वन ऑफ द 4th रँक कॉलेज फाउंड इन व्हॉट युअर बँगलोर. देन जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिपमर म्हणतो आपण याला, ठीक आहे ना. आता जिपमर ऐकलंय तुम्ही, जिपमरचं नाव ऐकलं असेल तुम्ही. जिपमर इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज विच हॅज बीन रिकग्नाइज इंटरनॅशनल लेवल ऑफ ॲक्रेडिएशन. बेटा इथून जर तुम्ही मेडिकल MBBS झाले तर तुम्हाला जगात कुठेही प्रॅक्टिस करता येऊ शकते ॲज अ डॉक्टर म्हणून, ठीक आहे ना. सो इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कॉलेज. इट इज लोकेटेड इन दी पॉंडिचेरीला आहे कॉलेज आहे, ठीक आहे. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज 6 नंबरचं कॉलेज आहे, दिल्लीला आहे कॉलेज आहे. मद्रास मेडिकल कॉलेज 7 नंबरचं कॉलेज आहे, भारतातलं चेन्नईला आहे कॉलेज. लेडी हायडीच मेडिकल कॉलेज 8 नंबरचं कॉलेज आहे. इट इज फाउंड इन द दिल्लीला आहे कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस BHU वाराणसीचं हे कॉलेज आहे, 9 नंबरची रँक याची, ठीक आहे. BJ मेडिकल कॉलेज 10 नंबरचं कॉलेज आहे, पुण्याला आहे बेटा आहे. इट इज वन ऑफ द व्हेरी गुड कॉलेज इन महाराष्ट्र. आणि हे बेटा काय, हे महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉलेजेस आहेत सगळे, ठीक आहे. सो दिस इज अ लिस्ट ऑफ कॉलेजेस विच हॅज बीन अप्रूव्ड और गव्हर्नमेंट कॉलेजेस विच आर रन इन द महाराष्ट्र, ठीक आहे. अजून काही कॉलेजेस ॲड झाले असतील आता, ठीक आहे. जर तुम्ही MBBSला जाऊ शकले नाही तर यू कॅन गो फॉर BAMS ऑल्सो. BAMSला पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. इट इज अ बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी. BHMSला ॲडमिशन घेऊ शकतात, बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. BOT दॅट इज अ बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपीला जाऊ शकतात. देन BPT दॅट इज व्हॉट युअर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. इट इज वन ऑफ द इमर्जिंग फील्ड. बेटा लक्षात ठेवा, फिजिओथेरपीचं नाव ऐकलं असेल तुम्ही. कुठं हातापायला लागलं, काही झालं, ॲक्सिडेंट झाला, प्लास्टर केलं आपण, डॉक्टर सांगतात की ठीक आहे आता तुम्हाला फिजिओची गरज आहे. प्लास्टर वगैरे काढलं गेलं, रुटीन लाईफमध्ये तुम्हाला एक्सरसाइज वगैरे सांगितल्या जातात, शिकवल्या जातात आणि त्यासाठी तुम्हाला कोणाची गरज असते, फिजिओथेरपीची गरज असते. इट इज वन ऑफ द इमर्जिंग मेडिकल फील्ड, ठीक आहे ना. 4.5 वर्षाचा कोर्स आहे आपण. देन BUMS बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन, यासाठी उर्दू कंपल्सरी बेटा, ठीक आहे ना. देन BSc नर्सिंग पण तुम्ही करू शकतात, 4 वर्षाचा कोर्स आहे. देन अपार्ट फ्रॉम दॅट यू कॅन गो फॉर पॅरामेडिकल फील्ड दॅट इज अ DPharm. तुम्ही DPharm करून मेडिकल टाकू शकता. डिप्लोमा इन फार्मसी 2 वर्षाचा कोर्स आहे. यासाठी तुमचा PCM किंवा PCB दोनटाही ग्रुप असेल तरी चालतं. यू कॅन गो फॉर BPharm ऑल्सो. बॅचलर डिग्री हा डिप्लोमा बेटा, डिग्री आहे 4 वर्षाची असते. इथे पण सेम PCMB कोणताही ग्रुप असेल तरी चालतं. देन PharmD दिस इज वन ऑफ द न्यूली इंट्रोड्यूस कोर्स इन द इंडियामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वीच हा कोर्स इंट्रोड्यूस झालेला आहे. PharmD डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणतो आपण याला. 6 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. 5 वर्षाचा अकॅडमिक आणि 1 वर्षाची काय असते, याला इंटर्नशिप असते. इट इज वन ऑफ द इमर्जिंग मेडिकल कोर्स. इट इज वन ऑफ द इमर्जिंग फील्ड, ठीक आहे ना. इमर्जिंग फील्ड बेटा, याच्यामध्ये तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी जास्त आहेत, ठीक आहे. देन BMLT बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्निशियन. DMLT सगळ्यांना माहितीच आहे, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन 1 वर्षाचा कोर्स आहे. BVSC बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सेस 5 वर्षाचा कोर्स आहे बेटा, ठीक आहे. तर हे सगळे जेवढे पण आपण कोर्सेसबद्दल बोललो, या सगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी काय लागते बेटा, एंट्रन्स एक्झाम क्रॅक करावं लागते. काय लागते, एंट्रन्स एक्झाम. यू नीड टू डू अ एंट्रन्स एक्झाम अँड फॉर द एंट्रन्स एक्झाम इज व्हॉट युअर नीट. आता सगळ्या प्रकारच्या ॲडमिशनसाठी मेडिकल फील्डला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, यू कॅन गो फॉर नीट एक्झामिनेशन. आणि स्टेट लेवलचं जर ॲडमिशन असेल, जर तुम्हाला
बी फार्मसी डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी काय बेटा MST CET पण आहे, ठीक आहे ना. यू कॅन गो फॉर MST CET और यू कॅन गो फॉर नीट एक्झामिनेशन, ठीक आहे. ओके, अदर कोर्सेस, दीज आर द सम इंटरेस्टिंग कोर्सेस ज्या आत्ताच्या कंडिशनला ह्या कोर्सेसला जास्त वेटेज आहे. लक्षात ठेवा, करिअर इन दिस फील्ड, ह्या फील्डमध्ये तुम्ही जर तुमचं करिअर केलं तर नक्कीच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त असतील. बिकॉज दिस कोर्सेस आर नॉट नोन टू अवर स्टुडंट्स. खूप आपल्या विद्यार्थ्यांना, मालेगावातल्या विद्यार्थी घ्या किंवा कुठलेही तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी घ्या, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये माहितीच नसते. काय बघा हे फील्ड कोर्सेस काय बघा, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. स्ट्रेस खूप जणांना असतो बघा, तुम्ही आता म्हणाल की स्ट्रेस नॅचरोपॅथीवर सगळे लोक वळत आहेत, आता ॲलोपॅथी सोडून आता नॅचरोपॅथीवर वळत आहेत. सो फॉर दॅट पर्पज दिस कोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही या फील्डमध्ये करिअर केलं तर नक्कीच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त असतील, कारण की ह्या फील्डकडे वळणारे लोक अजून पण कमी आहेत, विद्यार्थी पण कमी आहेत. सो सॅच्युरेशन इन दिस फील्ड्स आर लिमिटेड. अजून पण या फील्डमध्ये सॅच्युरेशन झालेलं नाही, लक्षात ठेवा. देन वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स इज व्हॉट युअर BSc इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स तुम्ही CID वगैरे बघितलं असेल, तिथे लॅब असते बघा, जिथे DNA टेस्टिंग वगैरे केलं जातं, जिथे सॅम्पल टेस्टिंग केलं जातं, ब्लड ग्रुप मॅच केलं जातात, फॉरेन्सिकची टीम येते, ते BSc इन फॉरेन्सिक सायन्स. इट इज वन ऑफ द ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स. या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर केलं तर तुम्हाला CBI वगैरे, क्राईम ब्रांच वगैरेच्या ज्या जागा निघतात त्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. देन ऑप्टोमेट्री, ऑप्टोमेट्रीच्या फील्डमध्ये तुम्ही एंटर करू शकतात. देन ऑर्थोटिक्स अँड प्रोस्थेटिक्स, या फील्डमध्ये वेगळ्या प्रकारचे पार्ट्स बनवतात या फील्डमध्ये, ठीक आहे ना. या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात. देन ऑडिओलॉजी, वेगळ्या प्रकारचे साऊंड्स जे असतात ते साऊंड्सला मिनिमाइज करणं, नॉईज रिडक्शन करणं, या फील्डमध्ये पण एक चांगली अपॉर्च्युनिटी बेटा करिअर करण्यासाठी, ठीक आहे ना. करिअर संधी खूप छान आहेत या, आपण यांच्याकडे बघत नाही. नॉर्मली आपल्याला एवढंच माहिती असतं की एक तर मेडिकलला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं, किंवा नाहीच काय झालं तर सरळ साधं प्लेन BSc करायचं. पण मुलांना लक्षात ठेवा, दीज आर द इमर्जिंग फील्ड्स, दीज आर दी वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कोर्सेस ज्या ठिकाणी अजून पण सॅच्युरेशन नाही आहे, अजून पण यांची गरज आहे. आणि येत्या काळात लक्षात ठेवा, येणाऱ्या 10 वर्षात ह्या फील्ड सगळ्यात टॉपला असतील. आणि म्हणून या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर केलं तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळेल, ठीक आहे. इंटिग्रेटेड MSc तुम्ही करू शकतात, BSc इन डेटा टेक्नॉलॉजी तुम्ही करू शकतात, BSc इन होम सायन्स, बायोटेक्नॉलॉजी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, जेनेटिक इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतात, प्लेन BSc डिग्री करू शकता तुम्ही, झुलॉजी, बॉटनी, मॅथ्स, फिजिक्स. त्यानंतर काय बेटा, एज्युकेशन अँड टीचिंग, तुम्ही एज्युकेटर होऊ शकतात, तुम्ही टीचर होऊ शकतात, B.Ed D.Ed करू शकतात. ट्रॅव्हल अँड टुरिझमचे कोर्सेस तुम्ही करू शकतात आफ्टर 12th सायन्स विथ अ PCM और PCB ग्रुप. इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात इफ यू आर इन द PCB ग्रुप. पॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही एंटर करू शकतात, हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस तुम्ही करू शकतात, डिझायनिंगचे कोर्सेस तुम्ही करू शकतात. मीडिया अँड जर्नलिझम एक वन ऑफ हाता, मीडिया अँड जर्नलिझमचे कोर्सेस भरपूर आहेत मित्रांनो. यू कॅन ऑल्सो गो टू धिस फील्ड ऑल्सो. अँड फिल्म अँड टेलिव्हिजन कोर्सेस पण तुम्ही करू शकता, ठीक आहे ना. सो दिस इज द लिस्ट ऑफ व्हॉट युअर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ही काय बेटा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसची लिस्ट दिलेली मी. महाराष्ट्रातले एक टॉप गव्हर्नमेंटचे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. या ठिकाणी जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुमचं करिअर नक्कीच चांगलं होणार, तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळणार, ठीक आहे ना. बिकॉज दिस कॉलेजेस आर गिव्हिंग व्हॉट कॅम्पस इंटरव्ह्यूज. कंपन्या इथे स्वतःहून येतात आणि स्वतःहून मुलांना इथे हायर करतात 3rd इयरलाच, ठीक आहे ना. 3rd इयर फायनल इयरला विद्यार्थी असेल तर त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने कंडक्ट केले जातात. आणि इथे जर तुमचं ॲडमिशन असेल तर तुमचे पॅकेजेस हे मात्र मित्रांनो मंथली तुम्हाला सॅलरी इज मोर दॅन 1 लाख. महिन्याची सॅलरी तुमची 1 लाखाच्या पुढे असते, लक्षात ठेवा. इफ यू आर गॉट ॲडमिटेड टू दिस कॉलेजेस, ठीक आहे ना. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, ठीक आहे. नेक्स्ट इज व्हॉट इट करियर चॉईसेस आर द लाईफ चॉईसेस. करियर चॉईसेस आर दी लाईफ चॉईसेस, ठीक आहे ना बेटा. लाईफ बनणार असते तुमची. सो टेक देम सिरियसली. म्हणून सिरियसली घ्या, डू इट राईट. जे योग्य तेच करा. कोणाच्या सांगण्यावरनं इन्फ्लुएन्स होऊ नका. मित्रांनी हे केलं, मित्र ॲडमिशन घेतोय म्हणून मी तो ग्रुप घेतला, मित्रांनी सांगितलं तो ग्रुप नको म्हणून मी नाही घेतला, असं करू नका. स्वतःला ओळखा. कारण बेटा करिअर काय, करिअर चॉईसेस आर व्हॉट युअर लाईफ चॉईसेस. संधी एकचदा येते, पुन्हा पुन्हा संधी येत नसते, लक्षात ठेवा. एकदा जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला PCMBच घ्यायचं आहे, PCMच ठेवायचा आहे ग्रुप, तर तुम्हाला फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगकडे जाता येईल, तुम्हाला मेडिकलकडे जाता येणार नाही. आणि समजा तुम्ही ठरवलं PCB ठेवायचं आहे, बायोलॉजीचा ग्रुप ठेवायचा आहे, तर तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जाताच येणार नाही. म्हणून बेटा काय, आत्ताच ठरवा, नीट व्यवस्थित ठरवा. अरे साधी गोष्ट आहे, मला एक सांगा, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी इथे.
आपण जर साधा फोन खरेदी करायचा म्हटला, क्रेज आता फोनची, बरोबर की नाही, साधा आपण एक फोन खरेदी करायचा ठरवला तरी आपण 4 वेळा विचार करतो की नाही इथं घेऊ तिथं घेऊ, 4 जणांना विचारतो, रिव्ह्यू घेतो, अरे कोणता फोन चांगला आहे रे, कोणता चांगला आहे, 15,000च्या 20,000च्या रेंजमध्ये कोणता चांगला आहे रे फोन, 10,000चा फोन कोणता चांगला आहे सांगतो जरा. मग आपण 4 वेळा विचार करतो आणि मग तो फोन घेतो. तो फोन किती वर्ष वापरतो आपण? वी आर युझिंग इट फॉर मोर दॅन 4 मॅक्सिमम 4 to 5 years. एकदम खूपच एखादा चांगला वापरणारा असेल तो 5 वर्ष वापरेल. मग एखाद्या 5 वर्षासाठी एखादी गोष्ट 5 वर्ष वापरण्यासाठी एखादी आपण गोष्ट घेतोय, तिच्यासाठी आपण एवढा विचार करतो, तर आपल्या करिअरचं हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे की आपण कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे. आपल्या लाईफचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे की आपण कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी विचार करायला नको. यस, खूप जास्त विचार केला पाहिजे, खूप सिरियसली या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि मगच ठरवलं पाहिजे की कोणत्या फील्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, करिअर करायचं आहे. ठीक आहे ना. सो टेक दिस थिंग्स ऑल सिरियसली. हे सगळं सिरियसली घ्या. थोडासा व्यवस्थित विचार करा. मी सांगितल्याप्रमाणे आरशासमोर उभं राहा, स्वतःला प्रश्न विचारा की मी काय करू शकतो, आणि मग ठरवा की मला काय करायचं आहे, मला काय बनायचं आहे. ठीक आहे. थिंक अबाउट इट बेटा. बघा, खूप छान स्लोगन आहे. इफ द एग इज ब्रोकन आउटसाइड फोर्स. समजतं ना काय म्हटलेलं आहे? इफ द एग इज ब्रोकन बाय ना आउटसाइड फोर्स लाईफ एंड्स. बरं आहे का नाही? अंड्याला जर बाहेरून फोडलं तर अंड्याच्या मधला जीव काय होतो, मरून जातो. ठीक आहे ना. अँड इफ द लाईफ इज ब्रोकन इनसाइड फोर्स, जर लाईफ बेटा काय इनसाइड फोर्स म्हणजे आतून जर अंड्याच्या आतमध्ये काय आहे त्यांनी जर ते फोडलं स्वतःहून, तर तिथे काय होतं बेटा, लाईफ बिगिन्स. तिथे लाईफची सुरुवात होते, तिथे आयुष्याची सुरुवात होते. बघा, म्हणून काय म्हटलंय नीट आहे का? इफ द एग इज ब्रोकन बाय अन आउटसाइड फोर्स लाईफ एंड्स, अँड इफ द एग इज ब्रोकन फ्रॉम इनसाइड फोर्स लाईफ बिगिन्स. ठीक आहे ना. सो ग्रेट थिंग्स आर ऑलवेज बिगिन फ्रॉम द इनसाइड. म्हणून बेटा लक्षात ठेवा, ग्रेट थिंग कुठून तयार होतात? आतून तयार होतात. आतून चेतना निर्माण झाली पाहिजे. जसं की आपण फोर्सेसची गोष्ट करू इथे. ठीक आहे ना. आउटसाइड फोर्स. आउटसाइड फोर्स कोण आहेत? पॅरेंट्स. कोण आहेत? टीचर्स. कोण आहेत? नेबर्स. कोण आहेत? सिस्टर अँड ब्रदर्स. भाऊ बहीण, त्यांना वाटतं तुमचं करिअर चांगलं घडावं, ते टीचर, आई वडील, हे सगळे बाहेरून फोर्स लावतील. तुम्ही एक अंड्यामध्ये बसले समजून घ्या. ठीक आहे ना. तुम्ही बाहेर आले नाही, तुम्ही अंड्यात बसलेत आणि तुम्हाला ते वरून मारतायत, हॅमर करतायत. दे आर हॅमरिंग ऑन यू. नाही हेच कर तू, नाही तेच कर तू, नाही तेच कर तू. काय बेटा, लाईफ एंड होऊन जाईल. तुम्ही काहीच करणार नाही. काहीतरी कराल टामटूम आणि काहीतरी जॉब कराल छोटा मोठा आणि आयुष्य संपून जाईल तुमचं. पण तेच बेटा काय, आतून. आता आपण इनसाइड फोर्सची गोष्ट करू. इफ द एग इज ब्रोकन फ्रॉम इनसाइड द लाईफ बिगिन्स. तशी गोष्ट बेटा. तुम्ही आतून ठरवलं नाही मला करायचंय, नाही मला बनायचंय, तर तुम्हाला जगातली कोणतीच ताकद रोखू शकत नाही. ना तुमचे टीचर, ना तुमचे पॅरेंट्स, ना तुमचा मित्र, ना तुमचे बहीण, ना तुमचा भाऊ. नो बडी. ठीक आहे ना. मग आतून पेटा. काय म्हटलं इंटाय करते? ग्रेट थिंग्स आर ऑलवेज कम फ्रॉम इनसाइड. ग्रेट थिंग आर ऑलवेज बिगिन फ्रॉम इनसाइड. आतून जर काही करणार असाल तर तुमची लाईफ बिगिन होईल, काहीतरी तुम्ही चांगलं तुमचं करिअर घडेल. आणि जर आम्ही सांगून म्हणून तुम्ही करत असाल तर तुमची लाईफ एंड होणार आहे. लक्षात ठेवा. क्लिअर? तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थिंक अबाउट इट. थोडा विचार करा याबद्दल आणि मग नंतर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की लेक्चर कसं वाटलं. ठीक आहे. ओके. हाऊ टू इम्प्रूव्ह द मेमरी. बघा बेटा, तुमचा काही जणांना असं वाटत असेल की सर आमचा अभ्यास करण्याची आमची हे नाही आहे, आम्हाला सायन्स झेपेल का नाही झेपणार, आम्ही दोन्ही ग्रुप घेतले तर आमचं काय होईल. काही जणांना असं वाटतं की माझ्या तेवढी ॲबिलिटी नाही. अरे सगळ्यांमध्ये असतं, करण्याची ताकद असली पाहिजे. बघा, एक सिम्पलची ट्रिक तुम्हाला देऊन जातो इथे. हाऊ टू इम्प्रूव्ह द मेमरी. तुमचा बुद्धीचा विकास तुम्हाला कसं वाटतं, तुमचं लक्षात कसं राहिलं पाहिजे, तुमची बुद्धी कशी वाढेल. बघा, 10% तुम्ही जे वाचतात ते लक्षात राहतं. 10%च फक्त. जे तुम्ही ऐकतात आणि वाचतात. तुम्ही ऐकलं आणि तुम्ही वाचलं. जसं माझं लेक्चर तुम्ही ऐकताय आणि ते वाचता पण येतं, तर तुमच्या किती टक्के लक्षात राहील? ते 20%. तुम्ही माझं लेक्चर ऐकतायत, बघतायत आणि वाचतायत तर अजून 10% वाढले. किती झालं ते? 30%. 50% व्हॉट यू सी अँड व्हॉट यू हिअर. तुम्ही काय बघितलं आणि काय ऐकलं हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर किती टक्के वाढते तुमची मेमरी? 50%.
तुम्ही बघतायत, ऐकतायत आणि डिस्कस करतायत. इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्ही डिस्कशन करतायत त्याबद्दल, तर तुमची मेमरी किती राहील बेटा? 70%. अँड लास्टली, तुमची मेमरी तुम्हाला अजून जास्त इम्प्रूव्ह करायची आहे, तर इट विल बी 90% इफ यू रीड, सी, हिअर, डिस्कस अँड प्रॅक्टिस. ठीक आहे ना? तुम्ही ऐकलं, बघितलं, डिस्कस पण केलं कोणाबरोबर आणि त्याची प्रॅक्टिसच केली नाही, तर युअर मेमरी विल रिमेन अप टू 70%. इट विल नॉट टर्न टू दी 90%. म्हणून बेटा काय, मॅथची गोष्ट केली तर प्रॉब्लेम सरांनी शिकवला, सोडवून दिला, तिथेच थांबायचं का? नाही, घरी जाऊन ते प्रॅक्टिस पण करायची, घरी जाऊन ते सोडवायचे पण त्यासारखे प्रॉब्लेम्स. तेव्हा ते मॅथ्समध्ये तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. आहिरे सरांनी काहीतरी शिकवलं बायोलॉजीमध्ये, काहीतरी डायग्राम काढून दिली, काहीतरी सायकल शिकवली, मग ती सायकल तुमच्या लक्षात राहिली. हो, घरी जाऊन ती सायकल तुम्ही पुन्हा ड्रॉ केली, पुन्हा तुमच्या मित्रांबरोबर डिस्कस केलं, तर ती सायकल तुमच्या 90% काय राहील बेटा? लक्षात राहील. ठीक आहे ना? ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द स्मॉल ट्रूथ टू मेक अ लाईफ 100%. ठीक आहे. हा व्हिडिओ बघा बेटा, तुमचा जास्त वेळ घेतोय, पण आय थिंक दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर युअर लाईफ. लाईफ चेंजिंग व्हिडिओ आहे. ठीक आहे. हाऊ टू प्ले इट. So if you like this lecture, please subscribe my channel, YouTube channel, NEET Biology. Like it, share it, and subscribe it.